वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आदिनाथसमारम्भां श्रीज्ञानेश्वरमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। हरिः ओम। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्। जगद्गुरु श्रीमच्छंकराचार्य विरचितं श्रीगंगाष्टकम्। भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं विगतविषयतृष्णः कृष्णमाराधयामि सकलकलुषभङ्गे स्वर्गसोपानसङ्गे तरलतरतरङ्गे देवि गंगे प्रसीद। आनंदकंद सच्चिदानंद अनंतकोटि ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान अकारण करुणावृणालय अनंत गुणगणार्णव षड्गुणैश्वर्य संपन्न भक्त काम कामधेनु रुक्मिणी प्राण संजीवन महायोगपीठस्थ परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय अस्मत्कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नरसिंहदेव तथा अखिल साधू संतांच्या परंपरेला आणि गुरु परंपरेला मानसिकरित्या साष्टांग सप्रेम प्रणिपात समर्पित करून या गंगा सप्तमीच्या निमित्ताने तथा भगवान जगद्गुरु आद्य श्रीमद शंकराचार्यांच्या जयंतीचं औचित्य साधून भगवत पूज्यपाद श्री आचार्यांनी केलेल्या श्री गंगाष्टकाचा काही विचार करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत। सर्व तीर्थमयी गंगा असं श्री नरसिंह पुराणामध्ये भगवान श्री वेदव्यास देवांचं वचन आहे। सर्व तीर्थ ज्या भगवती गंगेमध्ये आहेत त्या गंगेसारखी नदी जगाच्या पाठीवरती दुसरी नाही। नास्ति गंगा समा नदी असं एक शास्त्राचं वचन आहे। नवे नवे श्रीमद भागवतादी पुराणांमध्ये असं वर्णन आहे की प्रत्यक्ष देवता सुद्धा या मृत्यूलोकामध्ये भारतभूमीमध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात आणि या भारतभूमीचा गौरव करतात। गायन्ते देवाः किल गीतकानि धन्यास्तुते भारतभूमी भागे। ही भारतभूमीची जी धन्यता आहे ती भगवती गंगाजींच्यामुळेच आहे। कारण श्री देवी पुराणामध्ये धन्यः स देशो यत्रास्ति गंगा त्रैलोक्य पावनी असं वचन आहे। इतकंच काय, गंगाहीनस्तु यो देशो न प्रदेशस्स भण्यते असं पण म्हटलंय। म्हणजे तो देश धन्य आहे की यत्रास्ति त्रैलोक्य पावनी गंगा, जिथे भगवती गंगा त्रैलोक्य पावनी त्रिभुवन पावनी गंगा इथे वाहते तो देश धन्य आहे। श्रीमद महाभारतामध्ये सुद्धा या गंगाजींसारखं दुसरं तीर्थ नाही म्हटलंय। न गंगा सदृशम तीर्थम न देव केशवात परहा। अशी ही भगवती गंगा, त्या गंगाजींचं स्तवन आपल्या भारतात वैदिक धर्मामध्ये जे अनेक संत महापुरुष युगंधर पुरुष होऊन गेले त्यांच्यापैकी
अत्यंत श्रेष्ठतम आणि अनन्यसाधारण स्थान ज्यांना आहे असे भगवान जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांनी भगवती गंगाजींचं जे स्तवन केलं आहे, जे मुळात त्या फलश्रुतीच्या सहित त्याचे सर्व मिळून 10 श्लोक आहेत. या श्री गंगाष्टकाचा विचार करण्याकरता आपण प्रवृत्त आहोत. भगवती गंगा ही केवळ नदी नाही आहे. तसं तर आमच्याकडे नद्यांकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा एक वेगळी आहे. श्रीमद महाभारतामध्ये हा विचार आलेला आहे. त्याच्यामध्ये नद्यांना विश्वस्य मातरः, नद्या या विश्वाच्या माता आहेत असं म्हटलं आहे, कुठलीही नदी असो. आणि त्यातही भगवती गंगा तर स्त्रोतसामस्मी जान्हवी, भगवान श्रीकृष्णाने विभूती योग सांगताना आपला नद्यांमध्ये भगवती गंगा ही माझी विभूती आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे गंगाजी तर सामान्य नदी नाहीतच, अलौकिक आहेत. त्यांचं दैविक स्वरूप आहे, दैविक स्वरूप देखील मान्य आहे. भगवती गंगा केवळ नदी नसून तो एक जलप्रवाह नाही, ती जड नाही, ती चेतन आहे, सर्वथा चेतन आहे. आणि तिच्या ठिकाणी देवतात्वही सांगितलेलं आहे. आचार्यांनी अष्टकाची सुरुवात करतानाच भगवती तव तीरे, भगवती असा शब्द वापरला आहे. तो त्या भगवती गंगाजींचं देवतात्व सांगण्याकरताच आहे. कारण पुढे सुद्धा तरलतर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध, देवी असं गंगाजींना संबोधलेलं आहे. त्यामुळे भगवती गंगाजींचं जल हे सामान्य नाही आहे. ते जे जल आहे ते ब्रह्मद्रव आहे. भगवती गंगाजींना ब्रह्मद्रवा असंही म्हणतात. ब्रह्मद्रवा आहेत किंवा धर्मद्रवा देखील आहेत. या संबंधी पद्मपुराणामध्ये एक सूक्ती आलेली आहे. पद्मपुराणकार म्हणतात, धर्मद्रवं ह्यपां बीजं वैकुंठचरणच्युतं धृतं मूर्ध्नि महेशेन यदगांगममलं जलम तद्ब्रह्मैव न संदेहो निर्गुणं प्रकृतेः परं तेन किं समतां गच्छेत अपि ब्रह्मांड गोचरे. अर्थात धर्माचं द्रवीभूत स्वरूप म्हणजे भगवती गंगाजी आहेत. गंगाजी धर्म आहेत, सगळ्या जलाचं आदी कारण आहेत. भगवान श्री महाविष्णूंच्या चरणांपासून प्रकट झालेले आहेत. आणि भगवान शंकरांनी यांना आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे. भगवान शंकरांच्या ठिकाणची जी कल्याण करण्याची सामर्थ्य शक्ती आहे ती भगवती गंगाजींना धारण करण्याने आहे असंही एके ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर असं जे गंगाजींचं निर्मल जल ते प्रकृतीच्या पलीकडचं निर्गुण ब्रह्म आहे, याच्यात थोडा सुद्धा संदेह नाही असं म्हटलंय. ब्रह्मांडाच्या अंतर्गत अशी दुसरी कोणती वस्तू आहे की जी गंगाजलाची समानता करू शकेल? अर्थात कोणतीही नाही, या अर्थाने पद्मपुराणकार असं म्हणत आहेत. यावरून भगवती गंगाजी या धर्मद्रव, ब्रह्मद्रव किंवा करुणाद्रव असं सुद्धा त्या गंगाजलाचं वर्णन आपल्याला करता येईल. तेव्हा अशी ही भगवती गंगा, ती भगवती गंगा भारतभूमीमध्ये वाहत आहे. आणि नुसती वाहत आहे असं नाही, आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता ती जागी आहे. भगवती गंगाजींचे महान भक्त पंडितराज जगन्नाथ यांच्या जीवनामधला एक प्रसंग असा सांगतात की एकदा हे पंडितराज जगन्नाथ पूर्वी विषयलिप्त झालेले होते आणि गंगा किनारी झोपले होते. एके दिवशी गंगा किनारी पडलेले असताना, झोपलेले असताना दिवस वर आला आणि लोक स्नानाला ये जा करत होते. त्यावेळेला त्या काळातले एक विद्वान पंडित, अद्वैत वेदांतातलं एक मोठं नाव असलेले पंडितराज अप्पय्य दीक्षित तिथं आलेले होते. आणि त्यांनी ते असं दिवस वर आलेला असताना गंगा किनारी कुणीतरी झोपलेला माणूस आहे त्याला पाहिल्याच्या नंतर अप्पय्य दीक्षित त्या पंडितराज जगन्नाथांना उद्देशून म्हणाले, किम निशंकम शेषे शेषे वयसी त्वमागते मृत्यू. अरे भल्या माणसा, निशंक होऊन इथं का झोपलायस गंगाजींच्या किनाऱ्यावरती? असा झोपू नको बाबा, जागा राहा, आत्मकल्याणाच्या बाबतीत जागा हो, अवस्था अंतिम आहे.
वयसित्वम आगते मृत्यौ, मृत्यू जवळ आलेला आहे त्याच्यामुळे जागा हो, असे शब्द ज्या वेळेला अप्पय्य दीक्षितांनी उच्चारले, पंडितराज जगन्नाथांनी ऐकले, त्यावेळेला ते जागे झाले, अर्थात जागेच होते पण डोळे उघडले आणि त्यांनी चादरीमधून आपलं तोंड बाहेर काढलं आणि अप्पय्य दीक्षितांची दृष्टी त्यांच्यावरती पडली आणि मग एकदम ते थोडेसे थबकले. पंडितराज जगन्नाथांना ते ओळखत होते. पंडितराज जगन्नाथांनी पुढची पंक्ती पूर्ण केली. अप्पय्य दीक्षित म्हणाले होते की निशंकम शेषे शेषे वयसित्वमागते मृत्यौ. त्याची पूर्ती करताना पंडितराज म्हणाले अथवा सुखम शयीथा निकटे जागर्ती जान्हवी भवतः. अर्थात पंडितराज म्हणाले अरे झोपण्यामध्ये काही हानी नाही आहे, कारण तुमच्या जवळच, आपल्या जवळच भगवती गंगा जागी आहे. अथवा सुखम शयीथा, झोपण्याला काही हरकत नाही सुखाने. का? कारण मी जिच्या तीरावरती झोपलो आहे ती भगवती गंगा तर जागी आहे ना. जान्हवी जागृती भवतः, भगवती जान्हवी जागी आहे, भगवती गंगाजी जाग्या आहे. अर्थात काय आहे, जीवांचं कल्याण करण्याकरता जो शरण आलेला आहे, जो आपल्या तीरावर आलेला आहे, जलामध्ये निमज्जन करतो आहे, स्नानपान करतो आहे, त्याच्या उद्धाराकरता भगवती गंगाजी जाग्याच आहेत, नित्य जाग्या आहेत. तेव्हा पंडितराज जगन्नाथांनी दिलेलं हे जे उत्तर आहे ना, ते विचार करायला लावणारं प्रकारचं ते उत्तर आहे की भगवती गंगा जाग्या आहेत, म्हणजे दक्ष आहेत. आमच्या कल्याणाकरता भगवती गंगा जागी आहे, त्यामुळे जोही तिला सर्वभावेने शरण जाईल भुक्तींचे मुक्तींच्या ददासी नित्यम भावानुसारेण सदा नराणाम. आम्हाला भोग मोक्ष देण्याकरता भगवती गंगाजी दक्ष आहेत, जाग्या आहेत. किंबहुना गंगाजी भारतवर्षामध्ये आहेत, त्या जाग्या आहेत, म्हणून त्यांच्या भरवशावरती बाकीच्या देवता झोपलेल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्या रसगंगाधरामध्ये एक श्लोक आलेला आहे, विधत्तां निशंकं निरवधि समाधिं विधिरहो सुखं शेषेतां हरिरविरतं नृत्यतु हरः कृतं प्रायश्चित्तैः अलमथ तपोदानयजनैः सवित्री कामानां यदि जगति जागर्ति भवति. अर्थात ब्रह्माजी सगळी चिंता सोडून अनंत कालापर्यंत समाधी लावून बसलेले आहेत. भगवान नारायण शेषनागावरती महाविष्णू आनंदपूर्वक झोपलेले आहेत. ब्रह्मदेव समाधीत बसले, भगवान महाविष्णू झोपी गेले शेषनागावरती. शिव तांडव नृत्य करण्यामध्ये भगवान शंकर रमून गेले, कारण त्यांचं जे कर्तव्य आहे लोककल्याण करणं, ते कर्तव्य कोण करते? भगवती गंगाजी करत आहेत. विधत्ता निशंकम निरवधि समाधिं विधिहि अहो सुखम शेषे शेताम हरिहि अविरतम नृत्यतु हरः. हे सगळे ब्रह्माजी आपली समाधीत बसलेले आहेत, भगवान शंकर तांडव नृत्य करत आहेत, भगवान महाविष्णू शेषशैव निवांतपणे झोपलेले आहेत आनंदपूर्वक. ह्या तिन्ही देवता हे सगळं आपलं कर्तव्य सोडून म्हणा किंवा निशंकपणाने त्या कर्तव्याची चिंता न करता निवांतपणे आपापलं कार्य करतायत, आपापली समाधी नृत्य निद्रा हे घेत आहेत. तर ह्याचं कारण काय? तर कारण असं आहे म्हणे की हे काम भगवती गंगाजी करत आहेत. कृतं प्रायश्चित्तैः अलमथ तपोदान यजनैः. प्रायश्चित्त अनावश्यक झाले, तप दान यज्ञ हे करण्याचं काही आता कारण नाही. त्याचं कारण काय? सगळ्या कामनांची परिपूर्ती करणारी तू अर्थात भगवती गंगा, शरणागताचं रक्षण करण्याकरता ती भगवती गंगा जागी आहे. सवित्री कामानां यदि जगती जागर्ती भवती. रसगंगाधरकार म्हणतात अशा प्रकारे भगवती गंगाजी जाग्या आहेत, आमच्या कल्याणासाठी म्हणून जाग्या आहेत. आणि त्या चतुर्विध पुरुषार्थदायिनी आहेत. भगवती गंगा ही चतुर्विध पुरुषार्थदायिनी आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ भगवती गंगाजी देऊ शकते. एका श्लोकामध्ये असं म्हटलंय, काशी रहस्यातला श्लोक आहे तो,
ब्रह्मवैवर्त पुराणाचं परिशिष्ट म्हणजे काशी रहस्य आलंय ना, त्याच्यातला श्लोक आहे. गंगैव धर्मः खलु मोक्षदायी गंगा सुखञ्चार्थरूपापि गंगा चतुर्विधस्यापि सुखस्य दात्रीं गंगां भजेद विष्णु शिवप्रियो यः. गंगैव धर्मः खलु मोक्षदायी गंगा सुखञ्चार्थरूपापि गंगा. पुरुषार्थ चतुष्टय दात्री अशी भगवती गंगा आहे. चतुर्विधस्यापि सुखस्य दात्री. त्यामुळे ही भगवती गंगा चतुर्विध पुरुषार्थदायिनी असल्याने कल्पतरूप्रमाणेच आहे. आम्हाला जे हवं ते देणारी आहे. भोग मोक्ष सगळं देणारी आहे. आपल्या भक्तांवर अत्यंत करुणा करणारी ही भगवती आहे. म्हणून ते करुणाद्रव आहे असं म्हटलं तरी वावगं होत नाही. सुरुवातीला आपण मी जे म्हणालो की ती धर्मद्रव, ब्रह्मद्रव आणि करुणाद्रव रूप आहे. भक्तांच्या करता अत्यंत करुणामयी आहे. भगवती गंगाजींचे एक मोठे भक्त जयदेव, गीत गोविंदकार, महाकवी, भक्तप्रवर जयदेव, त्या जयदेवजींच्या चरित्राच्या संबंधाने असं सांगतात की ज्यावेळेला ते खूप म्हातारे झाले, वृद्ध झाले, परंतु नित्य ते स्नानाकरता भगवती गंगाजींच्या प्रवाहाकडे जायचे. जयदेवांच्या आश्रमापासून गंगाजींची धारा 18 कोस दूर होती. एवढ्या दूर त्यांना गंगा स्नानाला जाणं कष्टप्रद होतं, पण दररोज ते स्नानाला त्या वार्धक्यामध्ये सुद्धा जायचे. इतकं प्रगाढ प्रेम, समर्पण, श्रद्धा ते सगळं त्यांचं पाहिल्याच्या नंतर भगवती गंगाजींनी जयदेवांच्या कष्ट निवारणाकरता त्यांना स्वप्नामध्ये असं सांगितलं, स्वप्नात येऊन की जयदेव, स्नानाकरता इतक्या दूर येण्याचे कष्ट तू घेऊ नकोस बाबा, कारण केवळ ध्यानातच तू स्नान करत जा. जयदेवांनी ते स्वप्न पाहिलं, पण तो भगवती गंगाजींचा आग्रह काही त्याने स्वीकारला नाही. प्रगाढ श्रद्धा, पूर्ण समर्पण होतं. स्वतःच्या कष्टाची तमा त्यांना त्याच्यात नव्हती. तेव्हा अचल निष्ठा असल्यामुळे ते पुन्हा तसंच पूर्ववत तो स्वप्नदृष्टांत होऊन सुद्धा गंगाजींचा ते पुन्हा तसंच रोज स्नानाला जायला लागले. काही काळ गेला. भगवती गंगाजींना आपल्या या भक्ताचे हे कष्ट पाहावे ना. ती आई आहे शेवटी. आईला लेकराचं दुःख पाहावत नाही, कष्ट पाहावत नाही. आणि म्हणून सर्व पापनाशिनी त्रिपथगा भगवती गंगाजी पुन्हा स्वप्नामध्ये आल्या आणि स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं, जयदेव, ध्यानामध्ये स्नान करणं हे जर तुला स्वीकार नसेल, माझं स्नान ध्यानामध्ये करणं हे जर तुला स्वीकार होत नसेल, तर मी तुझ्या आश्रमाच्या निकट सरोवरामध्ये येते. तुझ्या आश्रमाच्या निकट जे सरोवर आहे तिथंच मी प्रगट होते. म्हणजे तुला गंगा स्नानाकरता दूर यावं लागणार नाही माझ्या स्नानासाठी. म्हणून तर भक्त जयदेवांनी विचारलं की आई, ह्या सरोवरामध्ये तू आलीस याचं प्रमाण काय, कशावरून मी ओळखायचं? तेव्हा भगवती गंगाजींनी सांगितलं की सरोवरामध्ये कमळं फुललेली दिसली की तू निश्चयाने असं मान की माझं आगमन झालेलं आहे. माझ्या येण्याची खूण म्हणजे त्या सरोवरामध्ये अनेक कमळं उमलतील, असे ताटवेच्या ताटवे कमलाचे एकदम उमलून येतील आणि त्यावेळेला तू समजायचं की मी आलेली आहे. अशा प्रकारे भगवती गंगाजींच्या द्वारे जयदेवांना हे सांगण्यात आलं आणि त्यानंतर स्वयं भगवती गंगाजी त्यांच्या सरोवरामध्ये, आश्रमाच्या निकट असलेल्या सरोवरामध्ये प्रकट झाल्या आणि जयदेवांना रोज स्नानाची सोय झाली. म्हणजे भक्ताच्या वरती इतकी करुणा भगवती गंगाजींना आहे की त्याचे कष्ट, त्याचं चालणं, त्याच्या वार्धक्यामुळे त्याच्या शरीराला होणारे कष्ट त्यांना बघवले नाहीत त्यांच्याच्याने. भक्तमाल नावाचा जो ग्रंथ की नाही, त्याचे जे प्रसिद्ध टीकाकार श्री प्रियादासजी, त्या प्रियादासजींनी या घटनेचं वर्णन त्यांच्या कवितेमध्ये केलेलं आहे. बरं का, या जयदेवांच्या प्रसंगाचं वर्णन प्रियादासजींनी केलेलं आहे. देवधुनी सोत हो 18 कोस आश्रम, तै सदाई स्नान करे धरे योग्यताई कौ, भयोतन वृद्ध तऊ छोडे नहीं नित्य नेम, प्रेम देखि भारी निशिकही सुखदाई कौ, आवो जिनि ध्यान करो मत हठ ऐसो, माने नहीं आवो मैं ही जानो कैसी आई कौ, फूले देखो कंज तब कीजियो प्रतीति, मेरी भई वही भांति सेवय अवलव सुहाई कौ.
अशा त्या ओळी आहेत त्यांची, ती कविता आहे प्रियादासजींची. असो, तेव्हा हा प्रसंग मी एवढ्याकरता सांगितला की भगवती गंगाजी म्हणजे केवळ एक जलप्रवाह नाही आहे, ती अधिरूपा अधिदेवता दृष्टीने पाहिलं, अधिदैविक दृष्टीने पाहिलं तर तिची जी अधिदेवता आहे, तिची मूर्ती कशी आहे, ती कशी आहे, तिचं वर्णन शास्त्राने दिलेलं आहे आपल्याला. की ती चतुर्भुज आहे, हातामध्ये त्या भगवती गंगाजींच्या अमृत म्हणजे कलश आहे हातामध्ये धारण केलेला, मकरवाहिनी आहेत वगैरे वगैरे, गंगाजींचं वर्णन आहे ना. उत्फुल्ला मलपुंडरी करुचिरा कृष्णे शविध्यात्मिका कुंभेष्टा भजतो यजानी दधिती श्वेतांबरालंकृता हृष्टास्या शशिशेखरा खिलनदी शोणाधिभिः संस्तुता ध्येया पापविनाशिनी मकरगा भागीरथी साधकैः मंत्रमहोदधीमध्ये भगवती गंगाजींचं आलेलं हे ध्यान आहे. तेव्हा अशा या गंगाजी आणि त्या गंगाजींचं स्तुतिस्तोत्र भगवान जगद्गुरू आदी शंकराचार्यांनी गायलेलं आहे, ते गंगाष्टक आपण आज पाहणार आहोत. चला, भगवती गंगाजींचं स्तवन करताना भगवान जगद्गुरू आद्य शंकराचार्य काय म्हणतायत ते पाहूया. भगवती तव तीरे नीरमात्राशनोहम विगत विषज तृष्णः कृष्णमाराधयामि सकलकलुषभंगे स्वर्गसोपानसंगे तरलतरतरंगे देवी गंगे प्रसीद. भगवती गंगाजींचं वर्णन करताना पहिला शब्द आचार्यांनी उच्चारलाय भगवती. या पदाने गंगाजींचं देवतात्व सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आचार्य भगवती गंगाजींचं हे करताना, वर्णन करताना त्याला भगनाम ऐश्वर्यवती असलेली असं म्हटलंय. कारण ते ब्रह्मांबू आहे. भगवती गंगांचं ऐश्वर्य काय की त्यांचं जल साधारण जल नाही आहे, तर ते ब्रह्मांबू आहे. ब्रह्मांबू शब्दाचा अर्थ काय की ब्रह्मच अंबू म्हणजे पाण्याच्या रूपाने प्रवाहित होत आहे. हे साधारण द्रव नाही आहे, साधारण जल नाही आहे. एरवी आमच्याकडे जल शब्दाचा अर्थही ब्रह्मरूप असाच केलेला आहे बरं का. जल शब्द हा जसा संग्राहक शब्द, संस्कृतमध्ये संग्राहक शब्द म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे दोन शब्द मिळून निर्माण झालेला शब्द, त्याला संग्राहक शब्द म्हणतात. जल असाच शब्द आहे. यस्मा जायते यस्मिन लीयते तज्जलम, जसा लिंग शब्द आहे तसा एक जल हा शब्द आहे. जल शब्दाचा अर्थ आहे यस्मा जायते यस्मिन लीयते तज्जलम, अर्थात ज्याच्यापासून अनंत ब्रह्मांडांचा जन्म होतो आणि समयानुसार अंते सर्व ज्याच्यामध्ये लीन होतं त्या परमतत्वाला जल असं म्हणतात. जल या शब्दातला जो जकार आहे तो जकार जन्म शब्दाचा म्हणजे वाचक आहे, आणि जो लकार आहे पुढचा तो लय शब्द वाची आहे. म्हणजे ज शब्दाने जन्म सांगितला, ल शब्दाने ज या एकाक्षर शब्दाने जन्म सांगितला, आणि लय या शब्दाचा लकार याने तो लय शब्द सांगितला. अशा रीतीने तो जलशब्द निर्माण झालेला आहे. अर्थात संसाराचा जन्म आणि संसाराचा लय करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला जल म्हणतात. अर्थात ते जल म्हणजे परमात्माच जलरूपाने प्रगट झालेला आहे. गंगाजींच्या जलरूपाने परमात्माच आहे. हे जल हे ब्रह्मांड जलापेक्षा वेगळं आहे, साधारण नाही आहे. ब्रह्मांड जलापेक्षा ते वेगळं आहे. बहिस्थितम जलम यद्वन् नारिकेलांतरे स्थितम तथा ब्रह्मांड बाह्यस्थम परब्रह्मांबू जान्हवी. स्कंदपुराणांतर्गत काशीखंडामध्ये असं म्हटलं आहे की गंगाजल हे साधारण जल नसून विशिष्ट जल आहे. कारण त्याला ब्रह्मांबू म्हणतात. अपरिमित गुणांचा महिमा, अपरिमित गुण त्या गंगा जलामध्ये आहेत. त्याचा महिमा कुठवर सांगावा. जसं स्कंदपुराणकार दृष्टांत देतात, यद्वन नारिके बहिस्थितम जलम यद्वन नारिकेलांतरे स्थितम.
जसं नारळाच्या आतलं पाणी हे ब्रह्मांडात असून सुद्धा त्यापासून पृथक असतं किंवा वेगळं आहे असं प्रतीत होतं, तसं गंगाजल सुद्धा ब्रह्मांडामध्ये अवस्थित अवश्य आहे. ब्रह्मांडाच्या आतच गंगा आहे, परंतु वास्तवात ब्रह्मांडाच्या बाहेर विभूरूपाने विराजमान ब्रह्माचंच जलमय रूप म्हणजे ती भगवती गंगा आहे. गंगा ब्रह्मजल आहे, ब्रह्मद्रवा आहे आणि हेच तिचं ऐश्वर्य आहे. भगनाम ऐश्वर्य, ऐश्वर्यवती भगवती गंगा जी आहे तिचं ऐश्वर्य इतर नद्यांपेक्षा तिचं वेगळेपण काय आहे? हे वेगळेपण आहे की तिचं जल सामान्य जल नाही आहे. जसं नारळातलं पाणी हे ब्रह्मांडात असलं तरी एक ब्रह्मांड विशिष्ट प्रकारचं जल आहे, तसं गंगाजल देखील विशिष्ट प्रकारचं जल आहे. ब्रह्मांडात असूनही ती ब्रह्मांडाच्या बाहेरची आहे. कारण पुढच्या श्लोकामध्ये आचार्यांनी तो विचार सांगितलेला आहे की ही भगवती गंगा प्रगट होताना कुठून झाली हे वर्णन करताना आचार्य सांगतात दुसऱ्या पुढच्या श्लोकामध्ये की ब्रह्मांडम खंडयंती हरशिरसी जटा वल्लीमुल्लासयंती. तिसऱ्या श्लोकामध्ये आचार्य बोलतात. म्हणून हे ब्रह्मजल आहे, दुसरं हे धर्मजल आहे आणि तिसरं करुणाजल आहे. भक्तांच्या करुणेपोटीच भगवती गंगाजींचं अवतरण झालेलं आहे. एके ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की ही भगवती गंगा जे मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाली त्याचं कारण काय? दुसरं काही नाही, लोकांविषयीची करुणा, त्या करुणेपोटीच ती आलेली आहे. एका कवीनं असं म्हटलंय, शिवाम रुष्टाम दृष्ट्वा प्रमथपतिना मूर्धकलिता परित्यक्ता गंगा बहुतरतरंगा किमुरुषा जनेभ्यः पापिभ्यः प्रमथपतितां दातुमधुना समायाति क्षोणीं त्रिभुवनजनत्राणसलिला. अर्थात हे गंगाजी, तुमच्या महिम्याचं वर्णन करण्यामध्ये शेषनाग सुद्धा समर्थ नाही आहे. हे गंगाजी, भगवान शंकरांच्या मस्तकाचा त्याग करून, शिराचा त्याग करून तुम्ही पृथ्वीवरती आलात. कशा करता आलात? पार्वतीजी रुसले आहेत म्हणून क्रोधाच्या कारणाने भगवान शंकरांनी आपल्या शिरापासून या गंगाजींचा त्याग केलाय का? म्हणे नाही नाही. शिवाम रुष्टाम दृष्ट्वा प्रमथपतीना मूर्धकलिता परित्यक्ता गंगा बहुतरतरंगा किमुरुषा. नाही नाही म्हणे, असं नाही. मग जनेभ्यः पापिभ्यः प्रमथपतितां दातुमधुना समायाति क्षोणीं त्रिभुवनजनत्राणसलिला. केवळ पुष्कळशा पापी लोकांना मुक्ती प्रदान करण्याकरता आणि त्रैलोक्याचं रक्षण करण्याकरता भगवान शंकरांसारख्या मोठ्या देवाच्या मस्तकावर विराजमान असलेली भगवती गंगा, पण त्या गंगाजीने ते आसन सोडलं. शंकरांसारख्या देवादेव महादेवाच्या मस्तकाचं आसन होतं तिला, पण ते सोडलं, ती पृथ्वीवरती आली, खाली उतरली. कशा करता आली? जनेभ्यः पापिभ्यः प्रमथपतितां दातुमधुना. बहुशा पापी लोकांना मुक्ती देण्याकरता म्हणून ती आलेली आहे. त्रिभुवन जन त्राण सलिला. त्रिभुवनातल्या लोकांचं त्राण करण्याकरता आली म्हणून ते करुणाद्रव आहे. किंवा रसो वै सहा असं जे वाक्य आहे उपनिषदांचं, त्यामध्ये रसस्वरूप परमात्मा सांगितलाय. तो रस म्हणजेच तो गंगाजींचा जलप्रवाह, त्या रूपाने परमात्माच प्रगट झालेला आहे असं आपल्याला निसंशयपणाने म्हणता येतं. त्यामुळे ही भगवती गंगा गाम गता, वराह पुराणामध्ये गंगा शब्दाची व्युत्पत्ती देताना गाम गता, गाम पृथ्वीम गता, पृथ्वीच्या कडे जी प्रवाहित झाली गेली, ती कशा करता आली पृथ्वीवरती? तर त्याचं उत्तर देताना सांगितलं, जनेभ्य पापिभ्यः प्रमथपतितां दातुमधुना समायाति क्षोणीं त्रिभुवनजन त्राणसलिला. मृत्यूलोकातल्या पृथ्वीवरच्या जीवांच्या उद्धाराकरता ते आलेले असल्यामुळे ते गंगाजल करुणाद्रव आहे. हेही तिचं वैभवच आहे, एक प्रकारचं ऐश्वर्यच आहे. भग म्हणजे ऐश्वर्य, भग म्हणजे ऐश्वर्य. भगवतीचं गंगाजींचं ऐश्वर्य काय? ती ऐश्वर्यवती नदी आहे. इतर देवतांपेक्षा, इतर नद्यांपेक्षा त्याचं काही वेगळेपण आहे. ते कोणतं वेगळेपण आहे ते इथं सांगितलं.
भगवती, आचार्य पहिला शब्द उच्चारतात, भगवती हे तुझं ऐश्वर आहे की तुझं जल हे धर्मद्रव आहे. सगळे धर्मकर्म संपन्न होताना गंगाजलाचा उपयोग होतो. गंगा स्वयं धर्मरूप आहे, ब्रह्मद्रव ब्रह्मरूप आहे, आणि करुणाद्रव अशा प्रकारची आहे. पुढे देखील आचार्यांनी 8व्या श्लोकामध्ये म्हटलंय, गंगे त्रैलोक्यसारे सकल सुरवधू धौत विस्तीर्णतोये पूर्ण ब्रह्मस्वरूपे हरिचरण रजोहारिणी स्वर्गमार्गे. पूर्ण ब्रह्मस्वरूपे, आचार्य तिला पूर्ण ब्रह्मस्वरूप असं म्हणतात. अशी ही गंगाजी सकल, आचार्य पुढे बोलतायत, भगवती तव तीरे नीरमात्राशनोहम विगत विषय तृष्णः कृष्णमाराधयामी. आचार्य सांगतात, हे भगवती गंगाजी, हे देवी, तुझ्या तीरावरती, तव तीरे नीरमात्र अशनोहम, तुझ्या काठावरती केवळ तुझ्याच जलाचं पान करत, तुझ्या जलाचं पान, नीर म्हणजे पाणी, नीरमात्र अशनोहम, तव तुझ्या तीरावरती तुझ्या केवळ पाण्याचं प्राशन करून विगत विषय तृष्णा, विषय तृष्णेनं रहित होऊन त्याचा समूळ नाश करून कृष्णमाराधयामी, मी भगवान श्रीकृष्णाची आराधना, भगवान श्रीकृष्णांची आराधना मी करतो आहे, भक्ती करतो आहे. तुझ्या तीरावरती राहून केवळ, हे भगवती, तुझ्या तीरावरती राहून केवळ तुझ्याच पाण्याचा प्राशन करून विषय तृष्णा विरहित होऊन मी भगवान श्रीकृष्णांची आराधना करतो आहे. सकल कलुषभंगे स्वर्ग सोपान संगे. पुढे आचार्य म्हणतायत, सकल कलुषभंगे अर्थात सगळ्या प्रकारचे कलुष म्हणजे पाप, त्या पापाचा नाश करणारी भगवती गंगाजी आहे. आता भगवती गंगाजी पापहारी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवः त्राहि मां कृपया गंगे सर्व पापहरा भव, अशी आपण भगवती गंगाजींची प्रार्थना प्रत्येक स्नानाच्या वेळेला करतोच ना. किंवा गंगाजी या दशहरा पर्व आपण साजरं करतो. दशहरा म्हणजे काय? 10 प्रकारच्या पापांचं हरण जी भगवती गंगा करते, तिचं एक नाव दशहरा, म्हणजे 10 प्रकारचं पापनाश करणारी ती गंगाजी आहे. आता हे 10 प्रकारचं पाप कोणतं, काय, त्या दशविध पापांचं वर्णन आलेलं आहे बरं का. अदत्तानां उपादानं हिंसां चैवा विधानतः परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतं पारुष्यम् अनृतं चैव पैशून्यं चापि सर्वशः असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयं स्यात् चतुर्विधं परद्रव्येष्वभिध्यानं मनसा निष्ठचिंतनं वितथा भिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम. अर्थात 3 प्रकारचं शारीर पाप, 3 प्रकारचं मानस पाप, 4 प्रकारचं वाचिक पाप, अशा प्रकारचं कायिक, वाचिक आणि मानसिक हे मिळून 10 प्रकारचं जे पाप आहे ते 10 प्रकारचं पाप भगवती गंगाजी हरण करतात. त्याच्यामुळे तिला दशहरा पर्व, त्या पर्वाला म्हणतात. भगवती गंगाजीमध्ये जर स्नान केलं तर या 10 प्रकारच्या पापांचा नाश गंगाजी करतात. ज्येष्ठे मासी सिते पक्षे दशमी हस्त संयुता हरते दश पापाने तस्मात दशहरा स्मृता. तेव्हा ब्रह्मपुराणाच्या वचनानुसार ज्येष्ठ मासामध्ये तो गंगा दशहरा येतो. थोडक्यात भगवती गंगाजींचं पापापहारित्व जे आहे ना ते आहेच आहे. म्हणजे आपल्याला शास्त्राने सांगूनच दिले की ती पापापहारी आहे, सगळ्या प्रकारची पाप नष्ट करणारी भगवती गंगाजी आहे. म्हणून आचार्य म्हणतात सकल कलुष भंगे, सगळ्या प्रकारच्या पापांचा नाश करणारी अशी असलेली तू स्वर्ग सोपान संगे, अर्थात स्वर्ग सोपान रूपिणी, स्वर्गाला जाण्याची शिडीच जणू भगवती गंगाजी आहेत. मेघदूत नावाच्या काव्यामध्ये महाकवी कालिदासजींनी भगवती गंगाजींचं वर्णन करताना हेच शब्द वापरलेत बरं का, आचार्यांचेच शब्द आहेत. जन्हो कन्याम सगरतनय स्वर्ग सोपान पंक्तिम. कालिदास म्हणत आहेत जन्हो कन्याम, अर्थात जन्हू राजाची कन्या जान्हवी म्हणजे भगवती गंगाजी, सगर तनय स्वर्ग सोपान पंक्तिम, सगर राजाच्या मुलांकरता स्वर्ग सोपान झाली, अर्थात सगर पुत्रांच्या स्वर्गगमनाकरता शिडीसारखी भगवती गंगाजी झाली, अर्थात तिच्या साह्याने ते स्वर्गाला गेले. म्हणून स्वर्ग सोपान संगे आचार्य म्हणतात. तरल तर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध. आचार्य पुढे बोलतात हे देवी गंगे तरल तर तरंगिणी तू आहेस, अर्थात तुझ्यावरच्या ज्या लाटा आहेत
त्या तरलतर अशा प्रकारच्या आहेत. त्या तरलतर तरंगिणी अशा तुझ्या त्या रूप असलेल्या भगवती गंगे, असं जिचं रूप आहे अशी भगवती गंगा माझ्यावरती प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न व्हावी, अशा प्रकारची तिची प्रार्थना पहिल्या श्लोकामधून आचार्यांनी केलेली आहे की देवी गंगे प्रसिद्ध. आचार्य म्हणतात मी तुझ्या केवळ हे देवी, मी तुझ्या तीरावरती केवळ तुझ्याच जलाचं पान करत विषय तृष्णेने विशिष्ट प्रकारे विषय तृष्णा रहित होऊन भगवान श्रीकृष्णचंद्रांची आराधना मी करत आहे. हे सकल पाप विनाशिनी स्वर्ग सोपान रूपिणी तरल तर तरंगिणी हे देवी गंगे तू माझ्यावरती प्रसन्न हो, असा थोडक्यात पहिल्या श्लोकाचा भावार्थ आहे. देवी गंगे प्रसिद्ध, भगवती गंगाजींना या ठिकाणी तिचं जे नाव आहे ते नाम सांगितलं गंगा. भगवती गंगाजींना जे नाव आहे गंगा, त्या गंगा नामाचे काही विशिष्ट अर्थ आहेत बरं का. गंगा नामाचे काही विशिष्ट अर्थ आहेत. त्याच्यामध्ये पहिला अर्थ असा आहे, गम्य, हा जो गंगा शब्द आहे तो गंगा शब्द हा जी त्या गमनार्थ गम धातूपासून गंगा शब्द बनतो. गम हा त्यातला धातू आहे, गमनार्थक असा तो धातू आहे. त्यामुळे गंगा शब्दाचा पहिला एक अर्थ होतो गमयती इति गंगा, अर्थात गांग गता इति गंगा, जी गमनशील राहते ती गंगा, सतत प्रवाहमान जी आहे, सतत जी प्रवाहित आहे, गमनशील आहे तिला गंगा म्हणतात. जी स्वतः गमनशील आहे ती गंगा, एक अर्थ. किंवा दुसरा गाम पृथ्वीम गता इति गंगा, मघा वराह पुराणाचा जो मी उल्लेख केला त्याच्यामधली ही व्युत्पत्ती आहे की जी पृथ्वीवरती येते ती गंगा. गंगा अर्थात गाम पृथ्वी गता इति गंगा. किंवा तिसरा अर्थ देता येईल गम अव्ययम स्वर्गं गमयति इति गंगा, जी जीवाला स्वर्गाकडे नेते. गम अव्ययम अर्थात गम म्हणजे स्वर्ग, आणि त्या स्वर्गाकडे गमयती ती गंगा, म्हणजे स्वर्गाकडे जी जीवाला घेऊन जाते, त्याच्यामध्ये स्नान करणाऱ्याला जे स्वर्गाकडे नेऊन पोचवते तिला म्हणतात गंगा. जसं की आचार्यांनी आत्ता स्वर्ग सोपान संगे असं म्हटलंय, पण आत्ताच ऐकलं. तेव्हा स्वर्गाकडे जी नेते ती गंगा. गम अव्ययम स्वर्गम गमयती इति गंगा, असं त्याचं तिसऱ्या प्रकारे आपल्याला निर्वचन करता येईल. अजून एका प्रकारे गंगाजींचा अर्थ सांगायचा झाला गंगा शब्दाचा तर गम्यते प्राप्यते मोक्षार्थीभिः इति गंगा. मुमुक्षु जिच्याकडे जातात, मोक्षाच्या प्राप्ती करता इच्छा धरणारे, मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा धरणारे जे मुमुक्षु, ते जिच्याकडे जातात, कारण तिच्या तीरावरती मृत्यू आला तर मोक्ष मिळतो, असं असल्यामुळे जे जिच्याकडे मुमुक्षु लोक जातात, गम्यते प्राप्यते मोक्षार्थीभिः इति गंगा, असा एक अर्थ आपल्याला त्याचं करता येणं शक्य आहे. किंवा अजून गंगा शब्दाचा एक वेगळ्या प्रकारे अर्थ द्यायचा झाला तर गमयती भगवत पदम इति गंगा, म्हणजे स्नान करणाऱ्याला कोशामध्ये हा एक अर्थ दिला गंगा शब्दाचा. गमयती भगवत पदम इति गंगा, स्नान करणाऱ्या जीवाला, तिच्यामध्ये स्नान करणाऱ्या जीवाला भगवंताच्या चरणांजवळ जी पोचवते तिचं नाव गंगा. ती भगवंताच्या चरणाजवळ त्याला नेऊन पोचवते जीवांना, तिला म्हणतात गंगा. अजून गंगा शब्दाचा एक प्रकारे अर्थ करता येईल. या गंगा शब्दामध्ये दोन धातूंच्या योगाने तो गंगा शब्द बनलेला आहे. ते दोन धातू म्हणजे गम हा एक धातू गम, आणि गई हा एक दुसरा धातू आहे. तर गम आणि गई या दोन धातूंच्या योगाने गच्छती इति गायती इति गंगा, अर्थात गच्छती इति गायती इति गंगा, म्हणजे जी गच्छती म्हणजे जी प्रवाहमान आहे, जी गमनशील आहे, अशी गमनशीला, आणि गई हा गायनार्थी धातू आहे, जी गाते म्हणजे जिच्या शब्दामधून मधुर अशा प्रकारचा, जिच्या प्रवाहाचा शब्द वाहत असताना जिचा तो कलकल असा जो ध्वनी आहे नदीचा, तो ध्वनी, तो शब्द जिच्यापासून निर्माण होतो तेच जिचं जणू गायन आहे, अशा प्रकारची कलकलकल निनाद करत वाहत जाणारी समुद्राच्या दिशेने ती गंगा. गम गमनार्थक धातू, गई हा गायन या अर्थाने असलेला धातू. तेव्हा
गायन करत प्रवाहमान होणारी, नुसती ती गंगा समुद्राकडे जात नाही, तर तिचा तो आवाज आहे, कल कल निनाद, तो निनाद करत करत ती समुद्राकडे जाते. या अर्थाने भगवती गंगा जी गंगा आहेत असं आपल्याला म्हणता येतं. जी अर्थात जिच्यापासून शब्द निर्मिती होते आणि जी गमनशिला आहे तिला गंगा म्हणावं असा याचा अर्थ होतो. ह्याच्याशिवाय अजून एका प्रकारे आपल्याला या गंगा शब्दाचा अर्थ करता येणं शक्य आहे. गमयती प्राणिनम विशिष्ट स्थानम इति गंगा, अर्थात प्राण्यांना विशिष्ट स्थानावरती घेऊन जाते, तिचं नाव गंगा. विशिष्ट स्थानावरती जी जीवांना घेऊन जाते तिचं नाव गंगा आहे. त्या कवीनं एका संस्कृत कवीनं असं म्हटलंय, गंगे तव महिमानं वक्तु मनीषः फणीशोपी वितरसी तत्पदमच्युतमच्युत चरणच्युतापित्वम. अर्थात तो कवी म्हणतो की हे गंगाजी, तुमचा महिमा वर्णन करण्यामध्ये शेषनाग सुद्धा समर्थ नाही. गंगे तव महिमानं वक्तुम अनिशः फणीशोपी, फणीश म्हणजे शेष, तो सुद्धा शक्य नाही, त्याला वर्णन करणं शक्य नाही, समर्थ नाही. अनिश म्हणजे असमर्थ, तो असमर्थ आहे. कारण तुझा महिमा असा अचिंत्य आहे आणि असा विचित्र आहे की कसा वर्णन करणार. कारण हे भगवती वितरसी तत्पदम अच्युतम अच्युत चरणच्युतापित्वम, हे गंगाजी तू स्वतः अच्युत चरणच्युता अशी आहेस. अर्थात भगवान अच्युताच्या म्हणजे महाविष्णूंच्या चरणांपासून च्युत झालेली म्हणजे निघालेली अशा प्रकारची तू आहेस. तू स्वतः विष्णूंच्या चरणापासून च्युत झालेली आहेस. पण आश्चर्य असं आहे की तुझ्यामध्ये स्नान करणारा, पान करणारा, तुझं दर्शन घेणारा वगैरे वगैरे तुझा जो भक्त आहे, तुझ्याशी संबंधित होणारा, त्याला मात्र हे आई तू काय करतेस, अच्युत पदम वितरसी, अर्थात अच्युताचं पद तू त्याला देतेस, प्रदान करतेस, विष्णूंच्या पदाला नेऊन पोचवतेस. म्हणजे मुद्दा लक्षात आला का बघा. तो कवी असं म्हणतो की हे भगवती गंगाजी, तुझा महिमा इतका विचित्र आहे की काय त्याचं वर्णन मी करणार. अगं साक्षात शेषाला ते वर्णन करणं शक्य होत नाही. कारण तू स्वतः जरी अच्युताच्या पायापासून च्युत झालेली असलीस तरी सुद्धा तू भक्तांना मात्र अशा जागी पोचवतेस की अच्युताचं पद त्यांना देतेस. म्हणजे तू स्वतः जरी अच्युत चरणापासून च्युत झालेली असलीस तरी तुझ्यात स्नानपान करणाऱ्या, तुझ्याशी संबंधित अशा भक्तांना मात्र अच्युताच्या पदावर नेऊन बसवतेस. स्वतः च्युत झालेली दुसऱ्याला त्या पदावर बसवते. हे तुझं महिमान अलौकिक आहे गंगाजी, काय वर्णन करावं म्हणे आम्ही त्याचं. एक रहीम नावाचे मुसलमान धर्मातले एक भक्त होऊन गेले. ते रहीमांनी भगवती गंगाजींचं वर्णन केलेलं आहे. अच्युत चरण तरंगिणी शशिशेखर मौली मालती माले मम तनु वितरण समये हरता देया नमे हरिता. रसखान म्हणतात, आई तू भगवान विष्णूंच्या, भक्त रहीम म्हणतात, क्षमा करा, रसखान तोंडात आलं, रहीम, भक्त रहीम असं म्हणतात की हे आई, अच्युत चरण तरंगिणी, अर्थात भगवान अच्युत म्हणजे महाविष्णूंच्या चरणापासून तू निघालेली तरंगिणी आहेस. शशिशेखर मौली मालती माले, दुसरीकडे तू भगवान महादेवाच्या मस्तकावरची मालती माला आहेस. त्यांच्या जटांना सुशोभित करणारी जणू मालाच आहेस. म्हणजे तुझा संबंध भगवान महादेवाशी आणि भगवान विष्णू दोघांशी आहे. विष्णूंच्या पायापासून तू निर्माण झालेली आहेस आणि भगवान शंकरांच्या डोक्यावरती तू त्यांच्या मस्तकाला विभूषित करत आहेस. आता तू या दोघांशी संबंधित आहेस. ज्या वेळेला अंतिमतः माझं शरीर, ज्या वेळेला मम तनु वितरण समये हरता दियानमी हरिता, ज्या वेळेला माझं शरीर पडेल, मी ज्या वेळेला मरेन, त्यानंतर तुला मला जे काही मुक्ती द्यायची किंवा परलोकात जी मला गती द्यायची, त्याच्यामध्ये मला जे शरीर तू देणार आहेस ना, ते शरीर देताना तू मला शिवाचंच शरीर दे. हरता देया नमे हरिता, मम तनु वितरण समये मे हरता देया न हरिता, मला हरिता देऊ नकोस, मला हरता दे. हरता म्हणजे भगवान महादेव मला बनव, महादेवाचं शरीर मला तू दे. अर्थात महादेव स्वरूप कर, विष्णू स्वरूप मला मात्र करू नकोस. तुझ्या दोन्ही सामर्थ्य आहे, कारण तू दोघांशी संबंधित आहेस. भगवान महादेवाच्या मस्तकावरती आहेस आणि भगवान विष्णूंच्या पायामध्ये तुझं वास्तव्य आहे.
पण म्हणून तुझा दोघांशी संबंध असला तरी तू मला ज्या वेळेला माझ्या तनुत्यागानंतर मला जे मुक्ती वगैरे देशील किंवा मला जे गती देशील, ती गती देताना मला शिवाच्या स्वरूपात प्रवेश करू दे, मला शिवाचं शरीर दे, विष्णूंचं नको. गंगाजीने विचारलं, का रे बाबा असं का म्हणतोस? म्हणे विष्णूंच्या स्वरूपात मला प्रवेश नको किंवा विष्णुरूप मला करू नकोस, कारण विष्णूंच्या पायात तू आहेस आणि तू माझा आराध्या तू असल्यामुळे मला तुला पायात ठेवायचं नाही, मस्तकावर धारण करायचं आहे. शंकराने तुला मस्तकावर धारण केलं असल्यामुळे मला तू शिवरूप कर, अर्थात मला शिवाचं शरीर दे म्हणजे शिवरूप कर, जेणेकरून तुला मी मस्तकावर धारण करू शकेन. अशा प्रकारे त्या भक्त रहिमांनी वर्णन केलंय. आत्ता तो सांगण्याचा संदर्भ असा की अच्युत चरण तरंगिणी, भगवती गंगाजी काय अच्युताच्या पायापासून निर्माण झालेल्या आहेत. म्हणून गमयती प्राणिनम विशिष्ट स्थानम इति गंगा या व्युत्पत्तीनुसार विशिष्ट स्थान म्हणजे ते अच्युताचं चरण. त्या ठिकाणी जी आपल्या भक्तांना, आपल्या संबंधित झालेल्या भक्तांना जी तिथं घेऊन जाते, पोचवून देते. गमयती प्राणिनम, त्या प्राण्याला विशिष्ट स्थानामध्ये म्हणजेच अच्युताच्या स्थानामध्ये जी प्रविष्ट करून देते. स्वतः अच्युत चरण च्युता असूनही अच्युताच्या पदाची प्राप्ती करून देणारी अशी विचित्र महिमा जिचा असा आहे. अशा प्रकारची ही भगवती गंगा, ती गंगा माझ्यावर प्रसन्न व्हावी असं आचार्य पहिल्या श्लोकातून म्हणतात. सारांश असा की गंगा शब्दाचे आपण 6-7 अर्थ पाहिले. त्या 6-7 अर्थांचा विचार भगवती गंगाजींच्या संबंधाने आपल्याला करता येतो. अशी जी गंगा आहे, तरल तर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध, तू माझ्यावर प्रसन्न हो, अशा प्रकारे आचार्य म्हणतात. त्यानंतर पुढच्या दुसऱ्या श्लोकात आचार्य बोलत आहेत, भगवती भवलीला मौलिमाले तवांभः कणमणु परिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति अमरनगर नारी चामरग्राहिणीनां विगतकलिकलंकातंकमंके लुठन्ति. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य असं म्हणत आहेत की हे भगवती गंगाजी, तू कशी आहेस? भव लीला मौली माले. भव नाम भगवान शंकर. शंकर हे शंकरांचं भव नाम आहे ना, नमो भवायच्या रुद्रायच्या वगैरे, किंवा भव रुद्राध्यायात भव शब्द आलेला आहे, किंवा भवशर्वो रुद्र हा महिन्ना स्तोत्रामध्ये उल्लेख आहे. भव नाम शंकर. त्या शंकरांच्या मौली म्हणजे त्यांच्या मस्तकावरची तू माला बनलेली आहेस. अर्थात महादेवांच्या मस्तकाची लीलामयी माला. ती कशी माला आहे? लीलामयी माला आहे. भव लीला मौली माले, आचार्यांनी पदलालित्य इथं आणलेलं आहे. भव लीला मौली माले, शंकरांच्या मस्तकावरची लीलामयी माला आहेस. आता शंकर आणि भगवती गंगाजींना डोक्यावरती का धारण केलं याच्या मागे थोडासा इतिहास आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्याचं वर्णन 9व्या स्कंधामध्ये 9व्या अध्यायात आलेलं आहे. भगीरथाची कथा आहे. सगरपुत्रांच्या कपिलांच्या अपराधामुळे ते सगळे सगरपुत्र नाश पावले, त्यांचा भस्म होऊन गेले. आणि मग त्यांच्या उद्धाराकरता 2-3 पिढ्या त्या सगर राजाच्या वंशातल्या त्यांनी तप केलं. त्याच्यामध्ये असमंजस, अंशुमान, त्यानंतर दिलीप आणि त्यानंतर भगीरथ, या भगीरथांनी कठोर तप भगवती गंगाजींचं केलं. त्या प्रसन्न झाल्या. त्यांनी इच्छा सांगितली की माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता म्हणून तू मृत्यूलोकामध्ये यावंस अशी माझी इच्छा आहे. गंगाजी म्हणाले, पण माझा प्रवाह कोण धारण करेल? माझ्या प्रवाहाला कोण रोखू शकेल? असं सामर्थ्य फक्त भगवान शंकरातच आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा आकाशातून मृत्यूलोकामध्ये येईन त्यावेळेला स्वर्गातून मृत्यूलोकात येताना माझा प्रवाह इतका जोरात येईल की तो कदाचित तिथे राहणारच नाही, तुझ्या उपयोगाला येणार नाही. मग माझ्या प्रवाहाच्या आवेगाला धारण करू शकेल असा समर्थ पुरुष भगवान ईश्वर महादेवच असल्यामुळे तू महादेवांचं तप कर. त्यांनी जर महादेवांनी मान्य केलं तर मी यायला तयार आहे. आणि मग भगीरथाने भगवान महादेवांचं तप केलं. महादेवांचं तपनंतर महादेव संतुष्ट झाले आणि मग महादेवांनी त्या सगळ्या भगीरथाचं काम करण्याचं ठरवलं आणि गंगाजींना जटेमध्ये धारण केलं. आणि मग तिथून महादेवांच्या जटेमधून ती भगवती गंगा, जटाशंकरी हे नाव भगवती गंगाजींना प्राप्त झालं. मग ती हळूहळू वाहत वाहत आली आणि भगीरथाच्या मागे मागे तिने अनुगमन भगीरथाचं करत त्या सगरपुत्रांच्या अस्थीच्या भस्माच्या ढिगाला स्पर्श केला आणि त्याबरोबर ते उद्धरून गेले. यज्जलस्पर्श मात्रेण ब्रह्मदंडहता अपि सगरात्मया दिवम जगमुह केवलम देहभस्मीभिः. असं
श्रीमद भागवतामध्ये या संबंधात म्हटलंय, भस्मीभूतांग संगेन स्वर्यातः सगरात्मजाः किं पुनः श्रद्धया देवीं ए सेवन्ते धृतव्रताः. भगवान श्री शुकाचार्य म्हणतात, राजा, अरे भस्माच्या राखेच्या ढिगाला स्पर्श झाला तरी ते सगर, गंगाजींच्या जलाचा स्पर्श झाला तरी त्या सगरपुत्रांचा उद्धार होऊन ते स्वर्गलोकामध्ये प्रतिष्ठित झाले गेले. मग जे श्रद्धेने भगवती गंगाजींची तिचं सेवन करतील, स्नानपान दर्शन वगैरे करतील, भक्ती करतील, ते उद्धरून जाणार नाहीत का? काय नवलं याच्यामध्ये? ते नक्की उद्धरून जातील. अरे साधं ज्यांच्या देहाचं भस्म झालेलं त्या राखेला स्पर्श झाला आणि ब्रह्मदंड हतापी, कपिलांसारख्या महान ऋषींच्या दंडामुळे जे हत झालेले होते त्यांचा सुद्धा उद्धार, त्या सगरपुत्रांचा, ज्या भगवती गंगाजींच्या जलस्पर्शाने त्या सगरपुत्रांच्या राखेच्या ढिगाला स्पर्श झाला तरी त्यांचा उद्धार झाला. मग जे श्रद्धेने सेवन करतील गंगाजींचं त्यांचा उद्धार होणार नाही का? अर्थात होईल. नहेतत् परमाश्चर्यम स्वर्धुन्या यदिहोदितम अनंतचरणांभुज प्रसूताया भवच्छेदः. भागवतकार म्हणतात या बाबतीत आश्चर्य करण्याची गरज नाही, कारण भगवती गंगाजींचा हा जो महिमा आहे त्याचं एक कारण आहे, भगवान नारायणांच्या चरणांपासून ती प्रसूत झालेली आहे, त्यामुळे ती भवच्छेदः. जसा भगवान नारायण भवच्छेद आहे तशीच ही सुद्धा कशी आहे? भवाचं छेदन करणारी अशा प्रकारची भगवती गंगाजी आहे. म्हणून ही लीला अर्थात त्या भगीरथाच्या, आपल्या भक्ताच्या भगीरथाच्या मनोवांछेला पूर्ण करण्याकरता लीलेने भगवती गंगाजी शंकरांच्या जटेमध्ये जाऊन निबद्ध झाली. म्हणून आचार्य म्हणतात, भगवती भवलीला मौलिमाले तवांभा. आता पुढे वर्णन करतात, जो म्हणजे भगवती भवलीला मौलिमाले. आता पुढे वर्णन करतात, तवांभा कणमणु परिमाणम प्राणिनोये स्पृशंती. हे देवी, जो प्राणी तुझ्या जलाच्या कणाचा अणुमात्र देखील स्पर्श करतो, गंगा जलाच्या कणाचा स्पर्श, आणि तो सुद्धा अणुमात्र, कणम अणुपरिमाणम, तवांभा अंभ कणम अणुपरिमाणम. आंभाचा म्हणजे पाण्याचा कण आणि तो सुद्धा अणुपरिमाण, अर्थात जलकणाचा अणुमात्र स्पर्श जे प्राणी करतात, प्राणिनोये स्पृशंती, थोडका देखील स्पर्श ज्यांना गंगाजींच्या जलाचा होतो त्या लोकांना, त्या प्राण्यांना पुढे गती काय मिळते? अमर नगर नारी चामरग्राहिणीनाम विगत कलिकलंकातंकमंके लुठंती. आचार्य म्हणतात, तो विगत कलिकलंकात, कलिकलंकाच्या भयाचा त्याग करून, अमरनगर नारी चामरग्राहिणी नाम, अर्थात हातामध्ये चामर घेतलेल्या, चौऱ्या घेतलेल्या इंद्र देवपुरीच्या ज्या अप्सरा आहेत त्या अप्सरांच्या अंकमंके लुठंती, अंके लुठंती. अर्थात असं आहे की जो प्राणी, हे गंगाजी, जो प्राणी तुमच्या जलकणाचा अणुमात्र देखील स्पर्श मिळवतो, स्पर्श करतो, तो कलिकलंकाच्या भयाला त्यागून देवपुरीतल्या चामर धारण केलेल्या, हातामध्ये चामर ज्यांच्या आहेत अशा अप्सरांच्या उत्संगामध्ये, ओसंगामध्ये, अर्थात त्यांच्या कुशीमध्ये शयन करतो असं म्हणतात, आचार्य म्हणतात. की थोडक्यात म्हणजे काय, त्या अप्सरा त्याची सेवा करतात किंवा त्याला हे स्वर्गातलं ऐश्वर्य भोगण्याचं भाग्य लाभतं की ज्याने आपल्या जलाच्या कणाचा अणुमात्र स्पर्श केलेला आहे, मिळवलेला आहे. असं तुमचं सामर्थ्य आहे. गंगाजल लवणिका पिता, आचार्यांनी तिथे सुद्धा गंगाजल लवणिका पिता, गंगाजल लवणिका पिता, लवणिका म्हणजे छोटा गंगाजलाचा तुषार, त्याचं प्राशन केलं तर त्याचा परिणाम काय आहे? तस्य यमः किं कुरुते चर्चा. यम त्याची काय बरं बिघडवू शकेल? काय त्याचं यम काही करू शकत नाही की जो तुमच्या जलाचा एक तुषार देखील प्राशन करतो.
म्हणून भगवती गंगाजींच्या तुषाराचं सामर्थ्य, एका जलकणाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. जसं ज्ञानोबाराय म्हणतात ना 12व्या अध्यायामध्ये, अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतली या. ज्ञानोबाराय असं म्हणतात की अमृताच्या सागरामध्ये जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य अमृताचे एक चूळ भरली, म्हणजे एक चूळ आत घेतली, अर्थात एक चूळभर अमृत प्राशन केलं, वाटीभर अमृत प्राशन केलं तरी तेच सामर्थ्य प्राप्त होणार आहे की जे घागरभर अमृताच्या प्राशनाने किंवा अमृताच्या सागरामध्ये आहे. अर्थात अमृताच्या सागरात जे सामर्थ्य आहे तेच अमृताच्या कणामध्ये असतं. तसं गंगाजींच्या मध्ये जे सामर्थ्य तेच त्या गंगाजींच्या कणाकणामध्ये सुद्धा आहे. हे आचार्यांना इथून ध्वनित करायचं. म्हणून आचार्य म्हणतात की हे देवी, तवांभहा कणम अणुपरिमाणम प्राणिनो ये स्पृशंती, ते काय होतात, विगत कली कलंकात ते भयापासून कलिकलंक भयाचा त्याग करतात आणि अमरनगर नारी चामरग्राहिणी नाम, हातामध्ये चौऱ्या घेतलेल्या अशा देवपुरीच्या त्या नारी म्हणजे अप्सरा, त्यांच्या अंके लुठंती म्हणजे त्यांच्या मांडीवरती बसतात किंवा त्यांच्या ओसंगी त्यांना ते बसण्याचा लाभ मिळतो. गंगाजींचा हा एक मोठा महिमा आहे. त्या एका संस्कृत कवीने मोठं बहारीचं वर्णन केलं आहे. तो गंगाजींना म्हणतो की हे आई, तुझं जे जल आहे ना ते त्रिदोषनाशक आहे असं काही ग्रंथकार म्हणतात. आता हे 3 दोष म्हणजे कोणते, वात पित्त कफ आयुर्वेदाच्या दृष्टीने, किंवा आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, हे त्रिदोष. ह्या त्रिदोषांच्या नाशाकरता जो तुझ्यामध्ये स्नान करतो, गंगे त्रिदोषनाशाय त्वयी मज्जती योजनः, त्या आयुर्वेदाच्या वचनावर विश्वास ठेवून म्हणा, आध्यात्मिक ग्रंथांच्या धर्मशास्त्राच्या ग्रंथावर विश्वास ठेवून म्हणा, जो गंगा ही त्रिदोषनाशक आहे बाबा असं मानून, किंवा 3 प्रकारचे दोष म्हणजे पाप, कायिक वाचिक मानसिक, हे 3 प्रकारचे पाप, त्या त्रिविध पापांचा नाश करणारी गंगा जी आहे असं मानून जो त्या त्रिदोषनाशा करता तुझ्या जलामध्ये स्नान करतो, तो संस्कृत कवी असं म्हणतोय की जो कोणी तीर्थराज प्रयागामध्ये गंगा, यमुना, सरस्वती यांचं स्नान, किंवा कुठेही गंगे त्रिदोषनाशाय त्वयी मज्जती योजनः, त्रिदोषनाशा करता म्हणून तुझ्या जलामध्ये जो कोणी स्नान करतो, आश्चर्य असे म्हणे, त्याला तू चतुर्दोषवान बनवतेस. अर्थात त्याच्या त्रिदोषाचा तर नाश करतेस, पण त्याला चतुर्दोष युक्त असं तू करतेस. तो कवी म्हणतो, गंगे त्रिदोषनाशाय त्वयी मज्जती योजनः तं करोषि चतुर्दोषम मातः कथम विकथसे. अर्थात हे आई, त्रिदोषनाशा करता म्हणून तुझ्यामध्ये ज्यानं येऊन स्नान केलं तुझ्या जलामध्ये, त्याला तू त्रिदोषनाश तर त्याचा केलास, पण चतुर्दोषवान असं तू त्याला बनवलंस. अर्थात संस्कृत भाषेमध्ये दोष या शब्दाचा अर्थ भुजा असाही एक होतो. म्हणजे तू त्याला त्याच्या त्रिदोषाचा नाश तर केलास, पण एवढ्यावरच थांबली नाहीस, त्याला चतुर्दोषयुक्त, चतुर्दोष, दोष म्हणजे भुजा, त्याला चतुर्भुजावान बनवलंस. अर्थात चतुर्भुजावान भगवान महाविष्णू, त्या महाविष्णूचं स्वरूप त्याला त्याच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट केलंस, महाविष्णुरूप त्याला तू बनवलंस, असा तुझा महिमा आहे. म्हणून आचार्य म्हणतात, अशी जी भगवती गंगा जी महिमाशाली, अशा प्रकारची महिमाशालिनी आहे की जिच्या कणाचा अंभक कणम अणुपरिमाणम स्पृशंती, तिच्या एका छोट्याशा जलकणाचा जो अणुमात्र स्पर्श मिळवतात, ते सुद्धा देवपुरीतल्या हातात चौऱ्या घेतलेल्या ज्या अप्सरा नारी आहेत त्यांच्या अंकावरती बसण्याचं किंवा शयन करण्याचं सामर्थ्य, वैभव तू त्याला प्रदान करतेस. या ठिकाणी 2ऱ्या श्लोकाचा भावार्थ संपतो.